नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जगदीश नथू देसले आज तुम्हाला जगाची तोंड ओळख हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या निदर्शनात दिसत असेल की हा पृथ्वीचा या ठिकाणी आपण गोल काढलेला आहे। पृथ्वीचा गोल काढल्यानंतर पृथ्वीच्या गोलाचे आपण सलग उभी रेष आणि आडवी रेष करून चार भाग केलेले आहे। या पृथ्वी गोलाचं या ठिकाणी आडवी रेषे आपण जी दिलेली आहे, आडवी रेषा जी काढलेली आहे, तिच्या जो वरचा जो भाग आहे, आडवी रेषेपासून हा जो वरचा भाग दिसतो आहे, हा याला उत्तर गोलार्ध असे म्हणतात। आणि त्याच्या अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला हा जो अर्धगोलाकार भाग आहे याला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक उभी रेषा काढलेली आहे। या उभी रेषेमुळे या गोलार्धाचे पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला असे दोन विभाग झालेले आहेत, दोन भाग झाले आहेत। म्हणून याला या उभी रेषेच्या या बाजूला पश्चिम दिशेला जो गोलार्ध आहे या गोलार्धाला पश्चिम गोलार्ध असे म्हणतात आणि या रेषेपासून पूर्व दिशेला जो गोलार्ध आहे त्याला पूर्व गोलार्ध असे म्हणतात। याच्यानंतर ह्या पृथ्वीच्या भागावर जो जमिनीचा भाग आहे, खंडांचा भाग आहे, समुद्राचा भाग आहे, महासागरांचा भाग आहे, याचं जे प्रमाण आहे हे व्यस्त आहे, सम नाही आहे। तर या ठिकाणी या उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा म्हणजेच खंडांचा भाग हा जास्त आहे, महासागरांचा भाग म्हणजेच पाण्याचा भाग कमी आहे। तर त्याच्या विरुद्धला हा जो दक्षिण गोलार्ध तुम्हाला दिसत आहे, या दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचा म्हणजे महासागरांचा भाग हा जास्त आहे आणि खंडांचा भाग हा कमी आहे। तसेच या उभ्या रेषेपासून जो पश्चिम गोलार्ध आपण बघत आहोत, या पश्चिम गोलार्धामध्ये सुद्धा पाण्याचा भाग हा जास्त आहे, खंडांचा भाग हा कमी आहे। आणि या पूर्व गोलार्धामध्ये जमिनीचा म्हणजेच खंडांचा भाग जास्त आहे आणि पाण्याचा भाग हा कमी आहे। जर आपण याचं बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला ढोबळ मनाने पृथ्वीवर कोणत्या खंडामध्ये कोणत्या गोलार्धामध्ये खंड जास्त आहे, पाणी कमी आहे हे आपल्या या ठिकाणी दिसत आहे। आपण जर लक्षात गेलं पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी एकूण पृष्ठभागापैकी 71% हा भाग जो आहे हा जलाशयांनी म्हणजे महासागरांनी समुद्रांनी व्यापलेला आहे। तर 29% जो भाग आहे हा जमिनीचा आहे म्हणजेच तो खंडांचा आहे। मग आपण या ठिकाणी हे पृथ्वीच्या ढोबळ मनाने कोणत्या खंडामध्ये जमीन जास्त आहे, पाणी जास्त आहे हे आपण बघितलेलं आहे। तर या जमिनीच्या आणि पाण्याच्या प्रमाणानुसार कोणत्या भागामध्ये जमीन आणि पाणी जास्त आहे याच्यानुसार या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो जगातील महासागर। तर जगामध्ये एकूण महासागर किती आहेत? 5। आता हे 5 महासागर कोणकोणते आहेत तर सर्वप्रथम आपण बघू पॅसिफिक महासागर आहे। जगातील जे 5 महासागर आहेत या 5 महासागरामध्ये पॅसिफिक जो महासागर हा पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे। मला वाटतं 2016च्या टीईटी मध्ये महाराष्ट्र शासनाची जी शैक्षणिक शिक्षकांची पात्रता परीक्षा असते टीईटी याच्यामध्ये 2016ला याच्यावरचा प्रश्न आलेला आहे की जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? पॅसिफिक आणि त्याला दुसरं नाव प्रशांत महासागर असं सुद्धा म्हणतात, हे लक्षात तुम्ही ठेवायचं। त्याच्यानंतर अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, आर्टिक महासागर आहे आणि दक्षिण महासागर याला अंटार्क्टिक महासागर सुद्धा असं म्हटलं जातं। आता तुम्हाला समजलं असेल की हे जे 5 महासागर आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, हे महासागर आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याची एक ट्रिक्स आहे। ती ट्रिक्स अशी आहे की हे तुमच्या समोर जो हा शब्द आहे पेसा, या पेसा नावावरनं या ठिकाणी आपल्याला पूर्ण महासागरांची नावं आठवू शकतात। ते कसे तर बघा, पॅसिफिक महासागराचा हा या ठिकाणी पी आपण इथं घेतलेला आहे, पॅसिफिक ओशन। नंतर ए जो आहे ए हा आर्टिक महासागराचा ए या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर आय हा हिंदी महासागराचा आय या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि दक्षिण महासागर म्हणजे आर्टिक महासागराचा यस या ठिकाणी आपण घेतलेला आहे। अशा प्रकारे या पेसा नावाच्या स्पेलिंग वरनं आपल्याला या ठिकाणी
पूर्ण जे जगातील 5 महासागर आहेत, हे 5 महासागर सहज लक्षात राहू शकतात. त्याच्यानंतर आपण बघू, जगातील हा झाला महासागरांचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वीवर असणारे जे जमिनीचा भूभाग आहे, हे जमिनीच्या भूभागांना कोणकोणते आहेत, त्या खंडांना नाव कोणकोणते ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी जगातील खंड एकूण किती आहेत, तर 7 आहे. 7 लक्षात ठेवायचे आहे. 7 खंड लक्षात ठेवण्यासाठी आपण जे वार असतात आपले वार सुद्धा आठवड्याचे जे 7 असतात, म्हणून आपण 7 खंड म्हणून या ठिकाणी लक्षात राहू शकतं. तर कोणकोणते खंड आहेत, तर पहिले सर्वप्रथम आशिया आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. हे झाले तुमचे 7 खंड आहेत. आता हे 7 खंड लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आपण या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला इथं दिसत असेल, आशिक आफ्रिदी उत्तर दक्षिणच्या आंटी बरोबर युरोपला आलेला आहे. आता हे थोडं वाचण्यासाठी विचित्र वाटत असेल, पण आपल्याला हे खंड लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्वाची आहे. आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला भरपूर वाचन करायला असताना सुद्धा लक्षात राहत नाही, पण अशा ज्या काही ट्रिक्स आहेत, असे काही शब्द आहेत, असे काही वाक्य बनवले तर आपल्याला सहज ते आठवू शकतात, स्मरणात राहू शकतात. म्हणून ही ट्रिक आपण इथं एक वाक्याच्या स्वरूपाने खंड बघितले आहेत. तर बघा इकडे, आशिक वरनं तुमचा आशिया खंड होतो पहिल्या नंबरचा, आफ्रिदी वरनं तुमचा आफ्रिका खंड होतो 2 नंबरचा, नंतर उत्तर आणि दक्षिणच्या दिशेवरनं तुमचा उत्तर अमेरिका 3 नंबर, दक्षिण अमेरिका खंड 4 नंबर होऊन जात आहे. त्याच्यानंतर आंटीवरनं तुमचा या ठिकाणी अंटार्क्टिका खंड हा होऊन जात आहे 1 2 3 4 5. त्याच्यानंतर युरोप हा तुमचा झाला 6 आणि आलावरनं ऑस्ट्रेलिया हा 7. तुम्ही जो हा क्रम बघता आहात, आपण जो क्रम लिहून घेतलेला आहे, हा या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा चढता क्रम आहे. म्हणजे सर्वात जे खंड आहेत, या खंडांमध्ये सर्वात मोठा खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने आशिया आहे, म्हणजे तो 1 नंबर आहे. त्याच्यानंतर आफ्रिका तो 2 नंबर आहे, नंतर उत्तर अमेरिका 3 नंबर, दक्षिण अमेरिका 4 नंबर आणि या ठिकाणी अंटार्क्टिका 5 नंबर, युरोप 6 नंबर आणि ऑस्ट्रेलिया हा